श्लोक 16वा. चतुर्विधा भजन्ते माय जनाः सुकृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. अर्थ: हे भरतश्रेष्ठ अर्जुना, 4 प्रकारचे पुण्यवान लोक माझी भक्ती करत असतात. यामध्ये आर्त म्हणजे पिडलेले लोक, जिज्ञासू म्हणजे ज्यांना जाणण्याची इच्छा आहे असे, अर्थार्थी म्हणजे कामना मनात ठेवून ते भक्ती करतात, आणि ज्ञानी म्हणजे परमेश्वराचे ज्ञान होऊन कृतार्थ झालेले असे ते निष्काम बुद्धीने भक्ती करणारे लोक. विवरण: या जगामध्ये जे लोक परमेश्वराची भक्ती करतात त्यांचे 4 प्रकार किंवा 4 वर्ग या श्लोकात सांगितलेले आहेत. एक आर्त, दुसरा जिज्ञासू, तिसरा अर्थार्थी आणि चौथा नित्ययुक्त असलेला ज्ञानी. तो परमेश्वराशीच नेहमीच युक्त म्हणजे जोडलेला असतो. आता या सर्वांचा आपण अर्थ पाहूया किंवा म्हणजे काय त्याचा लक्षात घेऊया. एक, आर्त. प्रपंचामध्ये खूप कष्ट ज्याला सोसावे लागले आहेत, अनेक व्याधींनी तो पीडला आहे, व्यापारधंद्यात त्याचे नुकसान झालेले आहे. या आणि अशा प्रकारच्या अनेक शारीरिक मानसिक कष्टांनी दुःखाने अत्यंत जर्जर झालेला असा तो माणूस, त्यांना स्वतःचे सामर्थ्याने आपली उन्नती करून घेणे अजिबात शक्य नाही असे जेव्हा लक्षात येते, तेव्हा ते परमेश्वराची भक्ती करण्याच्या कडे वळतात. परमेश्वराची भक्ती करताना त्यांचे कष्टाची जेवढी तीव्रता जास्त होती, तेवढीच ते अधिक भक्ती करत राहतात. अशा प्रकारची भक्ती ही खालच्या दर्जाची समजली जाते असे भगवंत सांगत आहेत. कारण त्यांचे वाटेला जर दुःख आले नसते तर त्यांनी भक्ती केली नसती. ज्यांचं सरळ आयुष्य चाललेलं आहे ते परमेश्वराच्या भक्तीकडे सहसा वळत नाहीत. त्यांचाही उद्धार म्हणजे प्रगती होते, कारण चांगल्या कर्माचे फळ चांगलेच मिळते, हा तर आपला कर्माचा सिद्धांतच आहे. 2. जिज्ञासू. तत्व काय ते जाणून घेण्याची ज्यांना इच्छा आहे ते. ईश्वर म्हणजे काय, तो भक्तीने प्राप्त होतो की नाही, जगात विविध प्रकारची तत्वे किती आहेत, त्यांचा परमेश्वराशी खरंच संबंध आहे किंवा नाही आहे, या सर्व गोष्टींचे यथार्थ ज्ञान व्हावे म्हणून ते प्रयत्नशील असतात. आणि खरंच हा परमेश्वर म्हणजे काय आहे तो आपल्याला सुद्धा अनुभवाला येईल की नाही, अशी एक प्रकारची खूप मोठी ज्ञान लालसा किंवा जिज्ञासा त्यांच्या मनात असते. आणि जेव्हा अशी ज्ञान जिज्ञासेने त्यांना कळते की परमेश्वरच सर्वश्रेष्ठ आहे, तेव्हा ते जिज्ञासू बुद्धीनेच त्याची भक्ती करू लागतात. या जिज्ञासू लोकांचं एक फार महत्त्वाचे वैशिष्ट्य असं आहे की त्यांची ती जिज्ञासा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ते सर्व प्रकारचे प्रयत्न करणं सोडत नाहीत. त्यासाठी ते आपले तन मन धन सर्व काही खर्च करायला तयार असतात आणि त्यांना तो एक प्रकारचा ध्यासच लागलेला असतो. अर्थात यांची भक्ती दुःखमूलक नाही, त्यांचे मनात सत्याची जिज्ञासा आहे. त्या सत्याचा शोध करता करता त्यांना याचा लाभ होतोच. अर्थभक्तापेक्षा यांना श्रेष्ठ मानलेले आहे. तिसरा जो आहे तो अर्थार्थी आहे. इंद्रिय भोगाचे नाव अर्थ असे आहे. भोगाची इच्छा अनेक लोकांमध्ये असतेच. ईश्वर भक्तीने अशा गोष्टी प्राप्त होतात. अशा प्रकारच्या पुराणातील किंवा इतर कथा ऐकून हे लोक आपल्या विविध भोगांचे तृप्तीसाठी अगर कामनापूर्तीसाठी ईश्वराची भक्ती करतात. जर दुसऱ्या कोणत्या गोष्टीने भोग प्राप्त झाले असते तर हे लोक परमेश्वराच्या भक्तीकडे वळले नसते. मात्र भक्ती करताना जशी जशी यांची कामनापूर्ती होत जाते तशी तशी यांची भक्ती वाढत जाते आणि मग यामध्ये ते विविध प्रकारच्या देवदेवतांची भक्ती करतात असे दिसून येते. ते असंख्य व्रते, यज्ञ, याग, पूजा किंवा तप अशा गोष्टी करू लागतात. हे भक्त जिज्ञासू भक्तांपेक्षा श्रेष्ठ मानलेले आहेत, कारण हा भक्त प्रथमपासूनच ईश्वराचे अस्तित्व आणि सत्ता मान्य करीत असतो. मग ते इकडे का वळतात तर आपल्याजवळ जे आहे त्याच्यापेक्षा त्यांना अधिक गोष्टींची अभिलाषा असते
आणि त्या प्राप्त करण्यासाठी ते ईश्वराची भक्ती करतात. अर्थात त्यांच्या मनात आपल्याला ह्या सर्व गोष्टी मिळणारच आहेत याची श्रद्धासुद्धा असतेच. मात्र जिज्ञासू जे असतात ते ईश्वराचे अस्तित्व सिद्ध होईपर्यंत, म्हणजे त्यांची जिज्ञासू होईपर्यंत ईश्वराला मानत नाहीत. आणि म्हणूनच हे जे अर्थार्थी लोक आहेत की जे आधीपासून ईश्वराला मानतात, ते ह्या जिज्ञासू लोकांच्या पेक्षा श्रेष्ठ आहेत असं भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. चौथा जो आहे तो ज्ञानी भक्त आहे, जो क्षर अक्षर आणि पुरुषोत्तम यांना यथार्थपणे जाणतो, त्यांचेवर श्रद्धा ठेवतो. या परमात्म्याचा अनुभव घेण्यासाठी तो सतत प्रयत्नशील असतो. तो ज्ञानी यांचा अनुभव घेण्यासाठी याचा म्हणजे या परमेश्वर तत्वाचा अनुभव घेण्यासाठी ते सद्गुरूपाशी जातात, त्यांच्याकडून स्वरूपानुभव प्राप्त करतात. त्यासाठी श्रवण मनन चिंतन आणि निधिध्यास करून आत्मप्रचिती मिळवतात. हाच एक उद्देश या ज्ञानी भक्ताचे मनात असतो. याचे भक्तीचे कारणात भोगलालसा, दुःख, जिज्ञासा म्हणजे वर सांगितलेल्या 3 भक्तांच्या जवळ ज्या काही गोष्टी होत्या त्यातले काहीच नसते. ते फक्त शुद्ध भक्तीचा त्यांच्याजवळ भाव आहे आणि त्याचसाठी ते भक्ती करतात. असा हा ज्ञानी भक्त सर्वात अधिक योग्यतेचा असतो असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. आपण इथे थांबूया.